नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता सगळीकडे गुढीपाडव्याचे आपल्याकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे मग माझ्या इथं पण तसंच वार आला असं मला वाटते. कारण की एखादा सण आला का बायकांचं हेच असतं की जराशी स्वच्छता करू, म्हणजे घरामध्ये बसवणार नाही यांना. तर कालचा जो ब्लॉग दिला त्याच्यामध्ये अर्धी साफसफाई झाली होती, त्याच्यामध्ये टाईल्स वगैरे घासून झाल्या. आणि त्यानंतर जो रॅक होता बघा, हा जो छोटासा मी कुठून घेतलाय तो मी सांगते थोड्या वेळाने. तर बघा, त्यामध्ये रॅकमध्ये आपण सगळेजण पेपर टाकतो, ते पण मी ते काही वेगळं करत नाही, सगळेजण टाकतो. प्लॅस्टिक कोण टाकतं, पण मी पण टाकत असते. पण ते 8-10 दिवस छान राहतात, नंतरच्याला मला पण नाही आवडत. पण आता काय करणार, पर्याय नाही. रॅकला पूर्ण, मांडणीला पूर्ण डाग होतात म्हणून मी लावत असते. आणि अशीच माझं चालू होतं. आज होता संडे, तर संडेच्या दिवशी सगळेजण उठले नव्हते, त्यामुळे मग मी चहा पाणी वगैरे करून आपलं पहिल्यांदा कामालाच लागली. आज विचार केला की जेवण बनवते आणि डायरेक्ट कामं सगळी करते. कारण की जेवण बनवणं राहून गेलं आणि नाश्ता केला तर नंतर कामं करून कंटाळा येतो. आणि जेवण बनवायचं तर मला, म्हणजे सगळ्याच बायकांना असं मला वाटतं की ज्यावेळेस आपण क्लिनिंग करतो ना, त्यावेळी असं वाटतं की कोणीतरी आयतं जेवायला आणून दिलं ना, तर खूप बरं होईल. ते तुम्हाला पण वाटतं की नाही हे नक्की सांगा. कारण की मला असं वाटतं की प्रत्येकालाच वाटत असेल, कारण की एक महिला म्हणजे आपण ज्या लेडीज असतो त्यांना कधी आयतं जेवायला भेटतं, कधीही नाही. त्यामुळं मला वाटतं असं. आणि हे रॅक वगैरे म्हणजे मी काही विकत घेतलेलं नाही आहे. जेव्हा हे रॅक खूप मोठं होतं, पण जेव्हा आम्ही काम केलं ना किचनचं, त्यावेळी हे म्हणजे आता रॅक कुठे ठेवायचा हा प्रश्न आला. तेव्हा मग मी विचार केला की याला कट करून घेते. कारण की डब्बे वगैरे तर खाली राहून जातात. आपलं नॉन मॉड्युलर आहे किचन, त्यामुळे मग डब्बे वगैरे राहून जातात. परंतु लहान भांड्यांचा प्रश्न येतो. मग त्यासाठी मी हे रॅक जे आहे ना, ते मी कट करून घेतलं आणि ते पण फक्त आपलं म्हणजे ताटं वाट्या राहतील असं कट करून घेतलं, जेणेकरून ते किचनच्या खालीही बसून जाईल. आणि ते खूप छान झालं. आणि आम्हाला पण म्हणजे भांडे वगैरे दिसतही नाहीत. आणि बघू आता कधी फ्युचरमध्ये जर मॉड्युलर किचन करणं झालं तर. नाहीतर सध्या आमचं छानच चाललंय. तर बघा, असं तिला मी भांडे आणायला सांगितले आणि खूपच जड होते, कारण की हे खूप जास्त भांडे घासून ठेवले होते. आणि मग असं वाटत होतं उगाच सांगितलं, कारण की तिला एवढं उचलून आणता येत नव्हतं. आणि तिचं पण आपलं भांडे लावायला म्हणजे डब्बे वगैरे काढायला सुरू होते. आणि तिने पण डब्बे वगैरे, तिचे टिफिनचे वगैरे डब्बे सगळे जमा करून एकावर एक ठेवून दिले. आणि आम्हाला पण एक एक काढून देत होती. अशी मी छोटीशी मांडणी माझी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि मला पण छान वाटते ही मांडणी, कारण की सगळ्यात मोठी असली ना मला आवडत पण नाही, आणि छोटे छोटं मस्त वाटतं ना, जसं की लहान मुलांच्या भांड्यामधलं आहे जसं. तर बघा, असं छान होतं. त्यानंतर म्हणजे डब्बे होते ना, आपले जे कंटेनर असतात छोटे छोटे, हे मी आपल्या दुकानातूनच घेतलेले आहेत खूप वर्षापूर्वी. तर पण आपल्या डाळी वगैरे काढून मी घासायला घेतले, कारण की याला चिकट असं फोडणीचं वगैरे जाऊन बसतं. त्यामुळे मग याला सारखं सारखं साफ करायला लागतं, म्हणून मग मी काढून ठेवल्या डाळी आणि मग साफ करायला घेतले. रात्रीच घासून ठेवले होते आणि मग त्यामध्ये सकाळी सकाळी भरून घेतलं. आणि मग त्यामुळं बरेचसं काम लवकरच आवरलं ना, तर मग पटकन होतं. आणि जेवण वगैरे बनवायचं होतं, म्हणून मी विचार केला की सगळं रिकामं करून घेते. सगळं जेवढं झालंय ना तेवढं लावून घेते. मग जेणेकरून जरा नंतरच्याला कामं करायला उल्हास येईल. आणि मग भांडे वगैरे घासायचे होते एक्स्ट्राचे दुसरे पण, ते पण घासणं घेऊन होतील. आणि मग असे मी कंटेनरमध्ये सगळं सामान भरून घेतलं. आणि नंतरच्याला तेच कंटेनर आपल्या डाळीच्या वगैरे ठेवलेले होते ते आपल्या काचेवरती ठेवून दिले. आणि अशी किचनसाठी एक म्हणजे कंटेनर ठेवण्यासाठी काच लावून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला हाताशरशी सगळे डाळी-दुळी येतील आणि जवळच होतील म्हणजे घ्यायला.
त्रास होणार नाही. आणि ट्रान्सपरंट याच्यासाठी की स्टीलचे डबे सारखे उघडायला लागतात आणि आपल्याला दिसूनही येते की कोणत्या डब्यात काय ठेवलेलं आहे. असं मी माझं छोटंसं कंटेनरचं फळी आहे. आणि नंतर त्याला विचार केला की फॅन म्हणजे आता हॉल साफ करून घेऊया. हॉलमध्ये काही एवढं जास्त घाण नाही आहे. थोडंसं झाडून वगैरे घेतलं तर छान होतंय. आणि हेच की गुढीपाडव्याला जरासं फ्रेश आपलं नवीन वर्ष आहे, तर नवीन वर्षानिमित्त काहीतरी आपल्याला काहीतरी छान आणि चांगल्या वाइब्स येतात. जेव्हा आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवतो ना, त्यावेळी आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाइब्स येत असतात आणि राहणाऱ्या माणसाचं मन हे खूप प्रसन्न राहतं. आणि बोलतात ना, चांगल्या म्हणजे आपली वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने होत असते आणि लक्ष्मीही येते असं म्हटलं जातं. म्हणून मी सांगते आणि मलाही असं वाटतं, कारण की स्वच्छता जिथे असेल तिथेच लक्ष्मी नांदते असं म्हटलं जातं. आपले सगळेजण म्हणतात इथं मुलीचा अभ्यास चालू आहे, कारण की तिची अजून एक्झाम झाली नाही आहे. मग तिचं आपलं चालू होतं. परंतु कशाचं मन लागतं यांचं? मनच लागत नाही. आणि बघा ही ओढणी मी ह्याच्यासाठी की धूळ माती माझ्या केसांवरती पूर्ण पडत होती. आधीच तर केसांचे पूर्ण वाट लागले. कारण की केस हल्ली खूप गळायला लागलेत. काय माहिती की माणसं आपण आपल्या कोणत्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही म्हणून की कशामुळे काय माहीत नाही. पाण्यामुळे काहीच कळत नाही आहे. प्रत्येकाचे केस गळतात हीच सगळ्यांची कंडिशन आहे. तुमची पण आहे की नाही माहीत नाही. पण मला असं वाटतं की बऱ्याच बायकांचे केस आता गळायला लागलेत. आणि ते कशामुळे ते नक्की माहीत नाही. कारण की विटॅमिनचे आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो या संसाराच्या नादामध्ये. आणि छान अशी घड्याळी पुसून घेतली आणि ही छान आहे, मला पण खूप आवडते. आणि घरामध्ये छान वाटते मला. ही आम्ही उल्हासनगरहून घेतलेली आहे. तर तिथून घेतल्यामुळं याला 4-5 वर्ष होऊन गेलेत, पण छान चालते आणि सगळीकडे झाडून मारून घ्यायचा होता. आणि दुसऱ्या तर कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला शरीरामध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, या कॅल्शियम या सगळ्या गोष्टींची कमी होते. त्यामुळे मग आपले केस गळत असावे असं मला वाटते. आता सगळं झाडू-बिडू मारून झालं बघा. त्यानंतर मी शोकेस साफ करायला घेतलं. शोकेसवरून सर्वात अगोदर जी धूळ वगैरे आहे ती सगळी झाडून घेतली. जेणेकरून आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आणि मग छान असं हे वरून मागवलेले मी जे पार्सल आहेत ते मी दाखवेल तुम्हाला नंतर, ज्यावेळी मी याचा व्हिडिओ बनवेल. तर बघा ते काय मागवलं होतं, तर त्यातलं आलं होतं ते तिथंच ठेवलं होतं शोकेसवरती. म्हणून मग ते दिलं मुलीजवळ आणि सगळं पुसून घेतलं. आणि व्हाईट जे फर्निचर असतं ना, ते तुम्ही कशाने पुसता ते नक्की सांगा. आणि मी जे वापरते ना, त्याने एकदम क्लीन आणि स्वच्छ होतं. जर तुमच्याजवळ स्प्रे वगैरे असेल ना, तर आणखीनच छान. मी कपड्यावरतीच टाकून पुसलं होतं, कारण की माझा स्प्रे खराब झाला आहे. त्यामुळे मग स्प्रे मी टाकला नव्हता. तर असं बघा सगळं शोकेसवरचे सामान वगैरे का उचलून घेतलं, कारण की मुलं घरात असले तर प्रत्येक गोष्टीचा पसारा असणारच. कारण की त्यांची सवयच असते, जी गोष्ट जिथं घ्याल तिथंच ठेवायच्या. कारण की मुलांचे बुक्स वगैरे आहेत ते सर्वजण सगळे गोष्टी तिथंच पडून असतात. आणि हे जे शोकेसमध्ये ठेवलेल्या वस्तू आहेत ना, त्या सगळ्या मी काढून घेतल्या धुण्यासाठी आणि त्या पण स्वच्छ धुवून घेते. जेणेकरून धूळ वगैरे बसलेली आहे तर ते निघून जाईल. आणि त्यासाठी मुलीला सांगत होती की मूर्ती उचलून घे आणि मग त्यालाही स्वच्छ कर तोपर्यंत. मग तिने मूर्ती उचलून घेतली आणि स्वच्छ केली. मग असं काही गोष्टी छोटी-छोटी कामं आपण मुलांना सांगू शकतो.
की मग त्यातून त्यांना पण शिकायला भेटेल आणि त्यांनाही सवय लागेल एका गोष्टीची, की स्वच्छतेची किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांना थोडं-थोडं इन्व्हॉल्व करत गेलात तर मुलं आपले सगळं शिकून जातील आणि हे आयुष्यात गरजेचं आहे, की स्वतःची कामं स्वतः आली पाहिजेत मुलांना. कारण की आजच्या ह्याच काळामध्ये प्रत्येक गोष्ट आयती भेटणार नाही आहे. स्वतःलाच करून खायची आणि ह्याचं बघा शिवायचं. याला बाहेर म्हटलं ना, तो खूप खेळायला आवडतं आणि हा त्याचा डक आहे तो घेऊन जात होता आणि हिला तर तेवढा तोच बाहेर जायला तेवढा चांगला वाटतो कारण की तो मध्ये-मध्ये करत असतो आणि कोणतीही गोष्टीला मी हे करतो, मी ते करतो. पण तो बाहेर गेला ना, मग छान ही काम करत बसेल. मग त्यानंतर तिने छान मूर्ती साफ करून घेतली. ते साईबाबा महाराजांची मूर्ती आहे आणि ती छान आहे. आम्ही शिर्डीला गेलो होतो ना, तेव्हा घेतलेली आहे आणि जो मी शोकेस आहे ना, तो मी फक्त आणि फक्त जो आपलं रिनचं आलं असतं ना, त्याने साफ करते. ते मस्तपैकी बघा हे आलं आणि एखादा सॉक्स घ्या किंवा कपडा घ्या. जर तुमच्याजवळ स्प्रे असेल ना, तर स्प्रेच्या बॉटलमध्ये थोडंसं आलं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि ते स्प्रे करायची ती बॉटल. स्प्रे केल्यानंतर एका कपड्याने किंवा आपल्या जी असते साधीवाली घासणी त्याने घासून काढायचं. बघा एवढं छान फर्निचर निघतं ना व्हाईटवालं. असं म्हणजे वाटतं की हे चकचकीत नवीन आहे. तुम्ही कसलंही फर्निचर असू दे, कसलेही डाग असू दे किंवा कपाटामध्ये आपले जे डाग पडतात ना, त्यालाही तुम्ही आल्याने बघा घासून. तर नक्की 100% सांगते की ते जाणारच. कारण की आल्याने पूर्ण व्हाईट कोणतीही गोष्ट असू दे, मग ती खिडक्या असू दे किंवा खिडक्या म्हणजे जे स्लायडिंगची साईडची जी बाजू असते ना व्हाईट याच्यामध्ये, जी ॲल्युमिनियमची असते, ती पण तुम्ही एका कपड्यावरती आलं टाकून पुसून घ्या. बघा छान निघते आणि हे छोटे-छोटे डाग जे मुलं असतात, हात वगैरे लावतात ना, ते सगळे निघून जातात आणि बघा असं वरच्या साईडला तर एवढं काळं-काळं झालं होतं ना, तर त्यात डायरेक्ट मी आलं टाकलं आणि पुसून घेतलं जरासं घासून. बघा किती क्लीन झालंय ते पूर्ण. तिथला स्पेस जो असतो ना, तो एकदम क्लीन होतो आणि खरंच बघा तुम्ही आणि ट्राय करा आणि नक्की कमेंटला टाका, की खरं आहे की नाही, की स्वच्छ होतं की नाही आणि मस्तच होतं. तर नंतरच्याला मग मी सगळं शोकेस मस्त असं ओल्या कपड्याने थोडासा ओलसर आणि सुका दोन्ही कपड्यांनी पुसून घेतला आणि हे जे क्रॅक गेलेत म्हणजे ते लहान मुलांनी आमच्या घरामध्ये असं पेन्सिल, पेन वगैरे लिहून ते तसे झालेले आहेत. मग वरच्या साईडलाही सगळं क्लीन करून घेतलं. शोकेस बघा, किती क्लीन वाटतं ना, एवढं सुंदर वाटतंय ना, जसं वाटतं की नवीनच आणलेलं आहे. पूर्ण शोकेस पुसून झाल्याच्या नंतर बघा जो दरवाजा होता बॅक साईडला त्याच्यावरही धूळ बसते बघा तुम्हाला दिसून येत असेल की जर तुम्ही आलं जर थोड्या प्रमाणात जरी ह्याला लावलं ना याचं रिझल्ट खूप चांगला आहे आणि एवढं छान मस्त दरवाजाही निघाला ना आमचा खूप जास्त छान निघाला आणि इकडे मी मुलासोबत आणि मिस्टरांसोबत बोलत होती तर बघा असं मी क्लिनिंग माझं कंप्लीट झालं आणि मग सगळं अंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि आलं तुम्ही वापरून बघा. जर ट्रिक आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. बघा तुम्हाला डिफरन्स दिसून येत असेल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा ही माझी मुलगी तिला सांगितलं फक्त की आल्याने थोडंसं टाकून घास तर हिने पूर्ण बॉटल अशी स्प्रेसारखी आहे बॉटलनेच टाकलं. तिथले बघा डाग कसे दिसतायत. व्हाईट व्हाईट एकदम दिसतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.